नीट परीक्षा में कथित गड़बड़ियों को लेकर देश भर में विरोध की आवाजें उठ रही है। इसी पृष्ठभूमि में मुंबई में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में सांसद संजय राउत ने केंद्र सरकार पर आंदोलन को दबाने का आरोप लगाया है। राउत ने कहा है कि महाराष्ट्र इस पूरे मामले का केंद्र बिंदु बनकर उभर रहा है, जहां सामाजिक संगठन, कार्यकर्ता और युवा लगातार आवाज उठा रहे हैं। साथ ही उन्होंने शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफा की मांग करते हुए कहा कि युवाओं के भविष्य से जुड़े इस मुद्दे पर सरकार को जवाब देना होगा और इस निष्पक्ष की कार्रवाई करनी होगी। रावसाहेब, आज संपूर्ण देशाचं लक्ष एका आंदोलनाकडे लागलेलं आहे। एक युवक अभिजित कितके जो अमेरिकेत शिकतो तो आज नवी दिल्लीत दाखल झालेला आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नीट पेपर लीक फुटी प्रकरणी राजीनाम्याची मागणी होणार आहे। आंदोलन आता सुरू होत आहे। चांगली गोष्ट आहे की कोणी बघा, नीट पेपर फुटीविरुद्ध या देशामध्ये आंदोलन झालं नाही असं नाही। लखनौला झालंय, आसामला झालंय, देशाच्या प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये, दिल्लीमध्ये झालंय। या पेपर फुटीविरुद्ध आंदोलनं झाली। सरकारने ती दडपण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले, अश्रुधूर सोडले आणि त्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये यासाठी तजवीज केली। अशा प्रकारे तरुण वर्ग संतप्त होऊन रस्त्यावर उतरलेला आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतो आहे। या संदर्भातल्या कोणत्याही बातम्या प्रसिद्ध होऊ नये याची तजवीज सरकारने केली। त्यासाठी माध्यमांवर दबाव आलेले आहेत, हे मी स्वतः पाहतो आहे। आता हा जो काही कॉकरोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजित दिपके हे येऊन त्या विषयावर ते आंदोलन करणार आहेत जंतर मंतरला, असं आम्ही वाचतोय आणि ऐकतोय। अर्थात जर ते आंदोलन यशस्वी झालं आणि त्यात मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उतरला तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल। आताही घ्यावी लागेल, जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हाही ती घ्यावी लागेल। पण माझ्या माहितीनुसार हे आंदोलन यशस्वी होऊ नये, तरुणांनी तिथे पोहोचू नये यासाठी सरकार अत्यंत गोपनीयरित्या दबावाचं तंत्र अवलंबत आहे। जंतर मंतरच्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फोर्स आहे आणि तरुणांनी तिकडे पोहोचू नये प्रत्यक्ष आंदोलनस्थळी यासाठी पोलिसांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे। आंदोलनाचं यश तुम्ही कशावर मानता? लाखो युवक रस्त्यावर उतरणं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं? दोन्ही गोष्टींना मी यश मानतो। एकतर लाखो नसले तरी हजारो तरुणांनी उतरणं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं, या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। इतकं मोठं स्कॅन्डल होऊन हजारो तरुणांचं भविष्य त्यात फसलेलं आहे, तरीही जर नरेंद्र मोदी हे त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नसतील तर तुम्हाला स्वच्छ प्रशासन, झिरो भ्रष्टाचार याविषयी बोलण्याचा कोणता अधिकार नाही। खरं म्हणजे या संदर्भात राजीनामा द्यायची गरज अमित शहांची आहे, ते गृहमंत्री आहेत देशाचे। हा पेपर लीक प्रकरण जसं शिक्षण खात्याशी संबंधित आहे तसं ते लॉ अँड ऑर्डर, गुन्हेगारी, शेवटी त्या CBI आलेला आहे ना। शेवटी तुम्ही तपास CBIकडे का दिला? कारण गुन्हा घडलेला आहे। जर इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा गुन्हा घडला असेल तर देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की नाही? महाराष्ट्र हे त्या गुन्ह्याचं सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे। मग महाराष्ट्रात ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांची ही जबाबदारी आहे की नाही याचं उत्तर प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे, मिळायला पाहिजे। रावसाहेब, आतापर्यंत विरोधी पक्षातील एकाही पक्षानं पाठिंबा दिलेला नाही, शुभेच्छा दिलेल्या आहेत पण अजूनपर्यंत पाठिंबा दिला नाहीये। त्यामागची कारणं काय आहेत की विरोधी पक्ष आधी माहोल काय आहे? नाही, असं बघा, असं नाही आहे। हा एक सध्या कॉकरोच जनता पार्टी हा एक
अराजकीय आंदोलनाचा भाग आहे आणि अनेक सामाजिक संस्था किंवा अनेक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हे एकत्र जमत आहेत. या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये मतं आणि मतांतर आहे आणि ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांवर सुद्धा सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, त्यातले काही राजकीय पक्ष त्याच्या आसपास फिरत राहत आहेत. पण आमच्यासारखे जे लोक आहेत ते तरुणांनी आंदोलनात उतरावं आणि देशाच्या लोकशाहीचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करावं या मताच्या. विधान परिषदाच्या निवडणुका रद्दच करा अशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली. त्याला 2 संदर्भ पण आहेत. 1954 साली विधानसभेत असा ठराव देखील मंजूर झाला होता की विधान परिषद रद्द करा आणि 2017 साली देखील अनिल गोटेंनी मागणी केली होती विधान परिषद बरखास्त करा. नाही, विधान परिषद बरखास्त करा असं सुधीर भाऊंना का वाटतंय? या संदर्भात त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह. हे त्यांचं व्यक्तिगत मत असता कामा नये किंवा राज्यसभा. याचं कारण काय? याचं कारण तुम्ही लोकांनी जो घोडेबाजार केलेला आहे या निवडणुकांमध्ये, तुम्ही लोकांनी म्हणतोय. विधान परिषदेत काल आपण पाहिलं एका दिवसात 150 कोटी रुपये कोणी खर्च केले. आमच्याकडे नाही आहेत पैसे. पैसे कोणाकडे आहेत? पैसे मिंदे गटाकडे आहेत, पैसे फडणवीसांकडे आहेत.